Dear friends, next article is disorders of circulatory system. सुरुवातीला आपण ब्लड प्रेशर म्हणजे काय हे समजून घेऊ. ज्यावेळी या आर्टरी मधून ब्लड पुढे जात असतं, त्यावेळी व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल किंवा डायस्टॉलच्या वेळी, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलच्या वेळी या ब्लडचं आर्टरियल वॉलवरती जे प्रेशर डेव्हलप केलं जातं त्याला आपण म्हणतो आर्टेरियल ब्लड प्रेशर. So pressure exerted by blood on walls of arteries, that is arterial blood pressure. It is of two types, systolic and diastolic. Ventricleच्या contraction मुळे जे मॅक्झिमम प्रेशर या आर्टरीच्या वॉल वरती डेव्हलप केलं जातं त्याला आपण म्हणतो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि ते आहे 120 mmHg आयडियल व्हॅल्यू. आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टॉलच्या वेळी जे मिनिमम प्रेशर डेव्हलप केलं जातं ते डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि ते आहे 80 mmHg. ही आयडियल रेंज आहे. सो मॅक्झिमम प्रेशर डेव्हलप्ड बाय ब्लड during ventricular systole on walls of arteries, that is systolic blood pressure, and it is 120 mmHg. This is the ideal range. And minimum pressure exerted by blood on walls of arteries during diastole, that is diastolic blood pressure, and it is 80 mmHg. ही आयडियल रेंज आहे. आता सध्याचं लाईफ जर विचारात घेतलं तर स्ट्रेस आणि स्ट्रेनफुल आहे. आहार पद्धती चुकीची आहे, जीवनशैली चुकीची आहे आणि यामुळं ब्लड प्रेशर आणि डायबिटीज सारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डर आज समाजामध्ये कॉमन होत चाललेले आहेत. दोन्ही डिसऑर्डर क्युअर नाही, कंट्रोलमध्ये ठेवता येतात. फक्त आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात आणि या दोन्ही डिसऑर्डरना सायलंट किलर म्हटलेलं आहे. काही समजू देत नाही आहे. डेंजरस आहेत या. आणि आज सर्वात कॉमन डिसऑर्डर आहेत. 3 लोकांमध्ये एकाला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम, 5 मध्ये एकाला डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे. अतिशय कॉमन आहेत. जर का ब्लड प्रेशर नॉर्मल रेंज पेक्षा वाढलं तर त्याला आपण म्हणतो हायपरटेन्शन, HTN असं म्हटलं जातं. हायपरटेन्शन 140 आणि 90 पेक्षा जास्त ब्लड प्रेशर असेल तर त्याचा अर्थ हायपरटेन्शन आहे. हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे. आणि हे ब्लड प्रेशर जर काही कारणानं अचानक वाढलं, 200च्या पुढे गेलं, 220 वगैरे असं गेलं तर किडनीच्या ब्लड व्हेसल बर्स्ट होतील किंवा डोळ्याच्या ब्लड व्हेसल बर्स्ट होतील किंवा ब्रेनच्या ब्लड व्हेसल बर्स्ट होतील. आता ब्रेनच्या ब्लड व्हेसल बर्स्ट होणं यालाच आपण सेरेब्रल हिमोरेज म्हणतो. असे मोठे प्रॉब्लेम यामुळे निर्माण होऊ शकतात. ब्लड प्रेशर कसं मोजायचं? जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर ते ब्लड प्रेशर मोजतातच, कारण सर्वात कॉमन डिसऑर्डर होत चाललेली आहे.
इथं एक कफ बांधला जातो. पंप जो आहे त्याच्या साह्यानं हवा भरली 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 इथून खालचा ब्लड सप्लाय थांबेपर्यंत हे काम केलं जातं. आणि मग स्टेथोस्कोप लावतात, इथं लावतात रेडियल आर्टरीवरती आणि हळूहळू प्रेशर रिलीज करणार 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 करणार. एक स्टेज अशी येईल की ब्लड सप्लाय सुरू होईल. तो जो आवाज आहे त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशरचं रीडिंग म्हणतो आणि ते मोजलं जातं 120 किंवा जे काय असेल ते आपण मोजतो ते सिस्टॉलिक असतं. पुन्हा हवा तशीच पुढं 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 थोडी 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 बाहेर पडते 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 पडते. तो आवाज नंतर लहान 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 होतो आणि मफलिंग डिसअपिअरिंग साऊंड, दॅट सेकंड रीडिंग डिसअपिअरिंग साऊंड ऑर मफलिंग साऊंड इज कॉल्ड ॲज डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. अशा प्रकारे ब्लड प्रेशर आपण मोजतो. तुम्हाला याचा एक मी व्हिडिओ दाखवतो. Hello everyone. Today we discuss about arterial blood pressure. Blood pressure is the lateral pressure exerted by moving column of blood on the blood vessel wall. Maximum and minimum pressures in the arterial system are known as systolic and diastolic pressures respectively. The instrument commonly used for the measurement of blood pressure is sphygmomanometer. Sphygmomanometer consists of an inflatable flat rubber bag covered by a non-distensible cloth envelope called Riva-Rocky cuff. The cavity of the bag is connected by a long rubber tube to a manometer and by a short rubber tube to rubber pump. A small valve is provided between the pump and the bag, which permits the escape of air and reduction of the pressure when required. The manometer is a U-shaped tube, one limb being broader than the other. The broader limb is the reservoir for mercury, and the narrow limb is graduated from 0 to 300 millimeter, with the smallest division corresponding to a reading of 2 millimeter of mercury. Inflatable bag dimensions, length to width ratio is 2:1. Therefore, wider cuff should be used to record blood pressure in obese individual and in lower limbs, and small cuffs should be used to record blood pressure in children. During blood pressure measurement, following precautions are required. The subject should be given at least few minutes rest. No tight clothing is advisable. The arm of the subject should be completely exposed and kept at heart level. Keep the cuff at heart level of the subject. While tying the cuff, please take care. Middle of the inflatable bag should be just above the brachial artery. The cuff should neither be too tight nor be too loose. This way we can tie the cuff. The initial mercury mark must be at 0. Inflate the cuff in between measurements to avoid venous congestion. Procedure: apply the cuff as we have described to the arm with the middle of the cuff over the inner side of the arm with its low edge 2 cm above the elbow. Starting with palpatory method. Palpate the radial pulse. Inflate the bag gradually till the pulse at wrist descends. Then deflate the cuff very slowly and note the pressure at which first pulsation appears over the radial artery. This is
systolic blood pressure. So by palpatory method, we can get the rough idea of systolic blood pressure. Advantage of palpatory method. Auscultatory gap, if present, is not missed in the auscultatory method when blood pressure is recorded by palpatory method before auscultatory method. Next is auscultatory method. Apply the stethoscope lightly over the brachial artery located by palpation. Now, inflate the cuff to few millimeter of mercury above the pressure observed by palpatory method. Then, deflate it slowly and listen to the appearance of a series of sounds known as Korotkov sounds. The pressure at which the sound appears is the point of systolic pressure, and the point at which sound muffles or disappears is the measure of diastolic blood pressure.